मंदिराच्या निर्माणासाठी आता आपण पुण्यात बसलो आहोत. आदरणीय गिरीश बापट साहेब खासदार होते. मी त्यांच्याबरोबर काम करणारा एक कार्यकर्ता होतो, पदाधिकारी होतो. मी माझ्या स्वतःच्या खात्यातून 1,00,000 रुपये दिलेले राम मंदिरासाठी. वस्त्यात झोपडपट्ट्यात पैसे 10 रुपये, 15 रुपये, 50 रुपये असे गोळा केलेत. बापट साहेब मी आमच्या मित्रमंडळीकडनं 1 कोटी रुपये राम मंदिरासाठी दिले की हा एक विषय मिटला, संपला. आता नवीन विकासाच्या कामांना लागणी लागलं पाहिजे. पण दिसलं काय? पंतप्रधान कार्यालयाने सगळ्या गोष्टींचा ताबा मारला. या राम मंदिरात जी काही यंत्रणा आहे ती सगळी पंतप्रधान कार्यालयाने नियुक्त केलेली यंत्रणा आहे. आपल्या पुण्याचेच जे कोषाध्यक्ष आहेत गोविंद देवगिरी, स्वामी गोविंद देवगिरी त्यांना म्हणतात. पूर्वीचं नाव त्यांचं किशोरजी व्यास, आता गोविंद देवगिरी, नावं बदलत राहतात. ते कोषाध्यक्ष आहे. कोषाध्यक्षाची जबाबदारी असते प्रत्येक येणाऱ्या 5 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया, 5 पैसे त्याचा हिशोब ठेवणं, गेले कुठे, आले काय, याची जबाबदारी कोषाध्यक्षाची असते. ते हातवर काय करतायत? माझ्याकडे फक्त चेकने येणाऱ्या पैशाची जबाबदारी. कोषाध्यक्ष असा असतो का? चेकचा कोषाध्यक्ष, कॅशचा कोषाध्यक्ष. इतका बत्थडपणा या लोकांमध्ये भरला आहे की आपण कसं सुटकून जायचं याच्यातला सगळ्यात मोठा विषय. राम मंदिराचं जे निर्माण, कन्स्ट्रक्शन जे काम आहे ना, त्याची एक कमिटी आहे. ती कमिटी कोणाची आहे? तीही पंतप्रधानांनी बसवली. त्या कमिटीचे अध्यक्ष अतिशय वरिष्ठ, देशात सगळ्यात वरिष्ठ जो IAS ऑफिसर असतो ना, तो पंतप्रधान कार्यालयाचं काम करतो. कॅबिनेट सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टर सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टर ऑफिसचं सगळं काम करणारा त्या अधिकाऱ्यांचं नाव आहे नृपेंद्र मिश्रा. पंतप्रधानांनी तिथून रिटायर झाल्यावर यांना राम मंदिराच्या कन्स्ट्रक्शन कमिटीचा चेअरमन बनवलं. नृपेंद्र मिश्रांनी काय सांगितलं ज्यावेळेस ही चोरी उघड झाली? लोक पैसे पळून नेत होते. 10 लाखाचं बंडल असेल तिथं 15 लाखाचं बंडल तयार करायचं, गाडीतून जाताना 5 लाख गायब करायचे, 10 लाख बँकेत, स्टेट बँकेत भरायचे. हे असं अनेक वर्ष चाललं. म्हणजे ज्यावेळी कन्स्ट्रक्शन व्हायला पासून सुरू. कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पण 50 रुपयाला जी गोष्ट मिळणार आहे ती 250 रुपयाला घेतली. परवा दिवशी तिथला जो अकाउंटंट आहे त्याची एक SIT ला त्यांनी ॲफिडेविट दिलंय. काय ॲफिडेविट दिलंय? 800 कोटी रुपयाचं सगळं कन्स्ट्रक्शन होणार होतं. 800 कोटी रुपयाचं राम मंदिर बनवायचं. त्या 800 कोटी रुपयाच्या ऐवजी खर्च किती झालाय? 2200 कोटी रुपये. इतक्या पैशाचा भ्रष्टाचार ज्या प्रभू श्री रामचंद्राच्या नावाने भाजप सत्तेत आली त्या रामाच्या नावावर केलाय. मंदिराच्या निर्माणातला भ्रष्टाचार, सिमेंट मधला भ्रष्टाचार, जमीन घेतली 2 कोटीला, विकली 22 कोटीला. चंपतराय नावाचे जनरल सेक्रेटरी होते जे सगळे या गोष्टीचे देखरेख करायचे, ते आता मौनात गेलेत. ज्यांच्याकडे ही जबाबदारी होते जे पळून गेलेत पार्श्वभागाला पाय लावून त्यांच्या जबाबदारीला, ते स्वामी गोविंद देवगिरी, ते म्हणतात माझी जबाबदारी नाही, मी महिन्यातनं एकदा जायचो, माझे CA जायचे. ते तुमचे CA कोषाध्यक्ष होते का? तुम्ही कोषाध्यक्ष होते. मी त्यांचा राजीनामा मागितला, मी भेटलोय त्यांना. हे तुम्ही ज्यावेळेस फेल होता त्यावेळेस तुम्ही तुमची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. ते म्हणजे नाही 10 दिवस आम्ही अनुष्ठान करणार आहोत या पापातून मुक्ती करण्यासाठी. तुम्ही कायदा मागता, संसदेतलं काय काय काम आहे, विधान आपण तयार केलंय, घटना केली आहे, लॉ आहे, का तुम्ही अनुष्ठान करणार पापातनं मुक्ती? 800 कोटीचं काम 2200 कोटीत करताय, तुम्ही अनुष्ठान केलं की पापातनं मुक्ती? तुम्ही इतके नालायक, भंगार, भिकारी आहात की रामाच्या नावानेही पैसे खाता. लाज वाटली पाहिजे जे सगळे पदाधिकारी होत आहेत. आणि हा नृपेंद्र मिश्रांनी वापरलेला शब्द आहे. ही चोरी नाही, ही दरोडेखोरी आहे राम मंदिरावर घातलेली. ती कोणी घातली? ती संघाच्या लोकांनी घातली. ती कोणी घातली? विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी घातली. हे चंपतराय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात बसून काम करतायत. अयोध्येतल्या कारसेवकपुरम मध्ये विश्व हिंदू परिषदेचं काम चालतं, तिथं पैसे अयोध्येतल्या राम मंदिराचे लावले. कुणाचे पैसे आहेत ते? सर्वसामान्य गरीब लोकांनी जी दक्षिणा दिली, दान दिले, डोनेशन दिलंय. पुण्यातल्या लोकांनी, सिंधी समाजाने 200 किलो चांदी दिली, त्याची रिसिप्ट नाही अजून, जशी माझी 1 लाखाची रिसिप्ट नाही. त्यांना लाज नाही वाटत? आपण अकाउंटेबिलिटी नावाचा प्रकार करायचा असतो ते कळत नाही. पंतप्रधान कार्यालयाने नेमले, पंतप्रधान कार्यालयाने काय आतापर्यंत ऍक्शन घेतली? 0. याच्यात पंतप्रधानांनीच राजीनामा दिला पाहिजे अशी लज्जास्पद गोष्ट आहे. राम मंदिरात ज्यांनी मोठे ध्वजाचं आरोहण केलं, थरथर थरथर दाखवलं, ऍक्टिंग केली, यांनी या गोविंद देवगिरींनी चमच्याने दही भरवलं त्याची ऍक्टिंग केली.
काय म्हणतात त्याला, छपरीपणा म्हणतात, हा करण्यापेक्षा अकाउंटेबिलिटी, प्रभू रामचंद्रांचे पैसे त्यांनी पार्टी म्हणून कोर्टात केस, त्यांचं नाव आहे, प्रभू रामचंद्रांनी जागा मागितली म्हणून त्यांना दिली आहे, FIR पण त्यांच्या नावाने केली पाहिजे, या सगळ्यांना आत टाकलं पाहिजे. कोट्यवधी रुपये त्यांनी पळवलेत, त्याचा हिशोब नाही, SITचा रिपोर्ट अजून फायनल नाही, फायनल झाल्यावर आम्ही बघू असं सांगतात. हे रामाच्या नावाने पैसे खाणाऱ्या भाजप संघाच्या लोकांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे. आणि संघाचे लोक म्हणतात की ज्यांना या विषयावर प्रश्न विचारायचे आहेत ते देशद्रोही आहोत. आम्ही देशद्रोही, आम्ही पैसे का तुम्ही पळवले म्हणून विचारतो. नृपेंद्र मिश्रा पंतप्रधानांचे सेक्रेटरी होते, त्यांना सांगा ते देशद्रोही, त्यांनी वापरलाय शब्द देशद्रोही म्हणून. मग त्यांनी जर दरोडेखोर म्हटलंय तुम्हाला तर ते पहिले देशद्रोही एक नंबरचे. SITचे पोलीस योगींचे पोलीस आहेत, ते रिपोर्ट देत आहेत कागदावर की यांनी इथं पैसे खाल्ले, लिहा त्यांना देशद्रोही म्हणून, पाठवा आम्हाला पाकिस्तानमध्ये. तुमच्या खरंच पार्श्वभागात दम असेल तर तुम्ही आमच्यावर कारवाई करा, पण तुम्हाला लाज वाटत नाही की तुम्ही रामाचे पैसे खाता, तुम्ही अनुष्ठान करता पापन मुक्ती होता. हे तुमची ही जी मनुस्मृतीची व्यवस्था आहे ना, की एकाने चोरी केली त्याला शिक्षा वेगळी, ह्याने चोरी केली त्याला शिक्षा वेगळी, ह्याने बलात्कार केला त्याला गोळी मारायची, त्यांनी बलात्कार केला त्याला गुजरातमध्ये आणून सत्कार करायचा. नालायकपणा हा जो आहे तो बंद केला पाहिजे.